हे इंटेलिजंट इन्व्हेस्टरचा तो फोटो येत नाहीये, बहुतेक मिस झाला असेल त्याच्यातून. तर हे ना बायबल आहे बेंजामिन ग्राहमचं. तर तो सांगतो की कसं शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची. याच्या डीपमध्ये आपण का जाणार नाही, तर तो त्याच्या बुकच्या शेवटच्या एका चॅप्टरमध्ये सांगतो की हे सगळं काहीच नाही करता आलं तुम्हाला, तर ते एका चांगल्या म्युच्युअल फंडमध्ये लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट करून द्या, हे सगळं तुम्हाला भेटून जाईल. मग आपण काय करायचं, ते शेवटचं पान वाचायचं, कारण बुक खूप मोठं आहे आणि एवढं करणं शक्य नाही आपल्याला, आणि करतही नाही कोणी. का तर आपला टाटा मोटर जेव्हा 80 रुपयाला होता तेव्हा किती जणांनी घेतला, तो बऱ्याच जणांनी घेतला. आज 1000 झाला तर आहे का तुमच्याकडे? नाही. ते जर करायचं असेल लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट विथ बेनिफिट, तर तो बेंजामिन ग्राहम पण सांगतो आणि पीटर लिंच पण सांगतो आणि वॉरन बफे त्याच्या प्रत्येक पुस्तकात शेवटच्या याच्यात सांगतो की हे सगळं नसेल करायचं तर खरंच म्युच्युअल फंड करा, SIP चालू करून द्या, निश्चिंत राहा, तो बघल फंड मॅनेजर त्याला काय करायचं. रेग्युलर रिव्ह्यू करा, शिफ्टिंग करत राहा. तुम्हाला वाटलं बा हा चांगला नाही, तो असं तुम्ही रेग्युलर रिव्ह्यू केलं तर तुमची नैया पार होऊ शकते.